नमस्कार, मी सुनीता पटाईत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते. आज मी आपल्याला गार्डन व्लॉग दाखवणार आहे. गार्डनमधली फुले दाखवणार आहे. हे पहा, हे आहे फुटबॉल लिली. ही फुटबॉल लिली मी एका पॉटमधून असे 4 पॉटमध्ये शिफ्ट केलेली आहे. हे पहा किती सुंदर असे हे दिसत आहे. हा एरिया माझा गुलाबाचा आहे. हे पहा, हे असे सुंदर दिसणारे हे प्लांट आहे. हे खूप छान दिसणारे प्लांट आहे. हे पहा, आणि हा पूर्ण एरिया माझा गुलाबाचा आहे. गुलाबाला काही फुले चालू आहेत. हे पहा, हे गावरान गुलाब आहे. उन्हाळ्यात गुलाबाचा डॉर्मन्सीचा पिरियड असतो, तरी पण गुलाबाला एखादे दुसरे फूल येणे चालू आहे. आणि हे पहा, एक्झोरा प्लांटला पण भरपूर कळ्या आलेल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी फ्लावर आलेले आहेत. हे पहा, उन्हाळ्याचे दिवस असतानाही भरपूर फुले आलेले आहेत. एक्झोरा प्लांट प्रत्येक ठिकाणी याला कळ्या आलेल्या आहेत. हे पहा, हे एक्झोरा प्लांट. आणि हे आहेत या साईडला गुलाब. हा चॉकलेटी गुलाब, खूप छान मोठे फूल येणारे आहे ह्या गुलाबाला. हे असे एक फुले गुलाबाला येणे चालू आहे. नवीन फूट येणे चालू आहे. आता पुढे गुलाबावर काही कामे करायचे आहेत, ते मी पुढे दाखवणार आहे. हे पहा, हे झेड प्लांट मी 2-3 कुंडीत लावलेले आहेत. आणि हे तुळशीचे पण लावलेले आहेत. हे शिंगोनियम पण छान आलेले आहे, पण उन्हाळ्यामुळे थोडे छोटे झालेले आहे. हा पहा, हा माझा गुलाबाचा एरिया. हा एक साईडचा भाग आहे आणि आता हा दुसऱ्या साईडचा भाग दाखवत आहे. हा मोगरा, किती छान फ्लावर आलेले आहे मोगऱ्याला. ह्याचा बहार येऊन गेलेला आहे. एक वेळेसचा भरपूर अशी फुले आलेली आहेत मोगऱ्याला. हे एलिफंट इयर. हे पहा, किती छान असे आलेले आहे एलिफंट इयर. आणि ह्याला छोटे छोटे याचे रोपे आलेले आहेत. हे पहा, किती असे ह्याला छोटे छोटे रोपे आलेले आहेत. आणि हे रोपापासून आपल्याला नवीन रोपे तयार करता येतात. आपण एक वेळेस हे रोप जर आपल्या गार्डनमध्ये आणले तर आपल्याला सतत ह्याचे रोपे भेटतात आणि एकापासून अनेक कुंड्या तयार होतात. हे पहा, हे पण खूप सुंदर दिसणारे प्लांट आहे. आणि हे रबर प्लांट, खूप छान दिसणारे प्लांट आहे. आपल्या गार्डनला शोभा देणारे प्लांट आहे. आणि हे या साईडला पूर्ण इंडोर प्लांट आहेत. हे पहा, क्रोटन, मोरपंखी, बरेच काही प्रकार आहेत. हे पहा, काही उन्हामुळे खराब पण झालेले आहेत आणि ते खराब झालेले मी कट केलेले आहे. आणि काही दिवसात ते फुटते का ते पाहणार आहे. हे पहा, हे खराब झालेले प्लांट मी कट करून घेतलेले आहे, पण ते आले तर चांगलेच. हे पहा, हा तेलाच्या कॅनपासून मी प्लांटर तयार केलेले आहे. खूप सुंदर दिसणारे प्लांटर आहे. आणि हे पहा, असे नवनवीन प्लांटर तयार केल्याच्या नंतर आपल्या गार्डनमध्ये खूप छान दिसते. हे क्रोटन, हे छोट्या छोट्या पानाचे क्रोटन आहे. हे पाणी कमी पडल्यामुळे थोडे पिवळे झाले आहे. हे पहा, हे क्रोटन. ह्या क्रोटनला जर अशी फुले जर आले असतील तर ते तोडून टाका, कारण फुले आले आणि फुले आपण ते येऊ दिले तर आपले झाड खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे क्रोटनला फुले येत असतील तर त्या ठिकाणी फुलांचे ते कळ्या काढून टाका.
ही मोरपंखी, ही पहा ही साईड, ही इंडोर साईड आहे. ही स्नेक प्लांट छोटे छोटे पॉटमध्ये मी लावलेले आहेत. ही क्रूटनचे थोडे माझे खराब झालेले आहे. हे पहा 8 दिवस त्याला पाणी भेटलेले नाही. ही दुसरी साईड, ही पण इंडोर प्लांटचीच दुसरी साईड आहे. ही पहा फर्न, हे खूप छान हिरवेगार दिसणारे फर्न आहे. याची पण खूप छान अशी वाढ झालेली आहे. पण जास्त ऊन लागल्यामुळे ह्याचे पाने थोडे पिवळे पडले आहेत. पण आता ज्या ठिकाणी ऊन लागत नाही अशा ठिकाणी हे ठेवले आहे. हे अस्परागस फर्न खूप छान दिसणारे फर्न आहे. हे पहा, ह्याला वर्षातून एक वेळेसच फ्लावर येतात, पण खूप छान असे फ्लावर येतात. ही बेबी टियर पण हँगिंग बास्केटमध्ये पण आपल्याला छान दिसते किंवा कुंडीतही लावले तरी छान दिसते. हे फेरी गार्डन मी तयार केलेले आहे. खूप छान हे फेरी गार्डन माझे आलेले आहे आणि छान त्याच्यातील त्याच्यातील रोपांची वाढ पण होत आहे. हे पहा, हे छत्री पाम पण छान आलेले आहे. असे हे या साईडचे रोपे हे कटिंगपासून मी तयार केलेले आहे. खूप छान आले आहे. हे पहा, आणि छोट्या छोट्या कटिंगपासून आपण असे इंडोर प्लांट तयार करू शकतो. हा माझा दुसरा इंडोर प्लांटचा भाग आहे. हे पहा, हे आणि आता हा पहा हा एरिया, आणि हे आहे स्वस्तिक, डबल लेअरचे स्वस्तिक आहे. हे मोठे फ्लावर आहे. हे खूप छान फुले देणारे प्लांट आहे. हे मार्च एप्रिलमध्ये 3-4 महिने असे भरपूर फुले देते हे प्लांट. आणि हे माझे प्लांट खूप असे मोठे झालेले आहे. हे मी कटिंगपासून पण बऱ्याच ह्याच्या कटिंग तयार केलेले आहेत आणि खूप छान दिसणारे प्लांट आहे. भरपूर फुले देणारे प्लांट आहे. हे पहा, ह्याला तगर पण म्हणतात. आणि हे माझ्या गार्डनला शोभा देणारे माझे हे प्लांट आहे. मी हे जमिनीतच लावलेले आहे आणि कुंडीतही एक लावले आहे. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब